नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण बोटनेक ब्लाऊज कट करणार आहोत. तर बघा, इथं मी घेतलेलं आहे अस्तर. तर बघा, अस्तर घ्यायचं आहे आपल्याला 1 मीटर घ्यायचं आहे, किंवा पण माझं 1 मीटर नाही, 1 मीटरला कमी आहे, 80 पॉईंटच आहे. त्याच्यामुळे मी हे दुसरं पण अस्तर घेतलेलं आहे, कारण हे फुलबाईचं कट करायचं आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडने आपल्याला व्यवस्थित असं कापड कट करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपली फिनिशिंगमध्ये. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण उंची आपल्याला 15 घ्यायची आहे, म्हणजे 14 आपली तयार होईल आणि 1 इंच आपल्याला जास्त घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला 15 इंच उंची घ्यायची आहे. तर बघा, तुमची उंची जेवढी असेल त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन 1 इंच घ्यायचं असतं. तर बघा, त्याच्यानंतर इथं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, हे बोटनेकचं आहे म्हणून आपल्याला इथं 7.5 शोल्डर घ्यायचं आहे. तर बघा, ही साईज घ्यायची आपल्याला, म्हणजे 3 साईजला पण कामं येऊ शकते. तर मी शक्यतो 40 इंचालाच घेणार आहे, पण हे तुम्ही 34, 39 किंवा 40 यासुद्धा चेस्टला वापरू शकता. तर बघा, त्याच्यानंतर आता इथं आपल्याला शोल्डर पण घेतलेला आहे 7.5 आणि मोंढा पण घेतलेला आहे 7.5. त्याच्यानंतर तशी तुमची फिटिंग असेल त्या पद्धतीनं तुम्हाला फिटिंगवरती खडूनी मार्किंग करायची आहे. तर बघा, इथं 10 इंचावरती आपली फिटिंग आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे मार्जिंगसाठी. तर बघा, तशी तुमची फिटिंग असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच प्लस मिळून घ्यायचं असतं मार्जिंगसाठी. तर बघा, मी इथं 1.5 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला सरळ अशी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा, त्याच्यानंतर इथं आपल्याला आतमध्ये अर्धा इंच असं आतमध्ये यायचं आहे, म्हणजे इथं जेव्हा बगलात आपला जोड वगैरे पडत नाही त्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे. त्याच्यानंतर 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि अशी खडूनी गोल राऊंड देऊन घ्यायचं आहे. तर हा झालेला आहे आपला मोंढ्याचा आकार. तर बघा, त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे आपल्याला गळ्याची रुंदी. तर बघा, इथं गळ्याची रुंदी तुम्ही 4 किंवा 4.5 इंच पण घेऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. तर बघा, त्याच्यानंतर इथं तुम्ही 1 इंच किंवा पाऊण इंच आणि इथं अर्धा आपल्याला असं डाऊन करायचं आहे शोल्डरमध्ये, कारण हे आपल्याला बोटनेकमध्ये आणि कॉलर ब्लाऊजमध्ये आपल्याला हे असं डाऊन करायचं असतं. तर बघा, त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे आपल्याला 4 इंचाचा गळा घ्यायचा आहे आणि इथं उंची घ्यायची आहे 3 इंचाची. इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला 4 इंच किंवा 4.5 इंच, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर बघा, इथं मी 4 इंचाचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे, गोल राऊंड देऊन घेतलेला आहे पाठीमागच्या गळ्याला. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला मी परत तुम्हाला दाखवते की इथं किती घेतलेलं आहे. तर बघा, इथं 4 इंचाचा गळ्याची रुंदी टाकलेली आहे. इथं 3.5 इंच शोल्डर झालेलं आहे आणि इथं पाऊण इंचाने डाऊन केलेला आहे. त्याच्यानंतर 3 इंचाची गळ्याची रुंदी टाकलेली आहे, उंची आणि गोल राऊंड देऊन घेतलेला आहे. इथं घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच. तर बघा, 1 इंच घ्यायचं आहे. इथं घ्यायचं आहे आता आपल्याला 4.5 इंच, कारण आपल्याला गळ्याची रुंदी जास्त घ्यायची आहे, त्याच्यामुळे इथं जास्त घेतलं तरी पण चालतं. इथं 4.5 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पूर्ण गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे. तर गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर बघा, इथं मी 11.5 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं पण आपल्याला 4.5 इंच टाकून घ्यायचं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर बघा, बॉक्स तयार करून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथून अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित अशी तिरकी लाईन मारून घेतलेली आहे. मध्य आपल्याला खडूनी मार्किंग करायची आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे मोजायचं आहे. तर बघा, इथं 2.5 इंच आलेलं आहे आणि इथं पण आपल्याला 2.5 इंच करायचं आहे. तर बघा, 2.5 इंचाचा आपल्याला गॅप करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला खालच्या साईडनी पूर्ण असा राऊंड घ्यायचा आहे गोल, आणि त्याच्यानंतर 2.5 इंचाचे आपले असे 3 टप्पे झालेले आहे. तर बघा, बागडी घ्यायची आहे किंवा आपला जे मी घेतलेला आहे लेसचा बॉक्स घेतलेला आहे आणि तो आपल्याला असा गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघा, तुम्ही बांगडीनं पण देऊन घेऊ शकता किंवा वाटी वगैरे त्यांनी पण तुम्ही करू शकता. तर बघा, आता आपण व्यवस्थित याला असे आकार देऊन घेऊया. तर बघा, व्यवस्थित असा आकार आपण देऊन घेतलेला आहे. व्यवस्थित असा आकार दिल्याच्या नंतर, कारण याचे कोपरे वगैरे पण व्यवस्थित आले पाहिजे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून टाकून घ्यायचे आहे. तर बघा, इथं 5.5 वर घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर उभा घ्यायचा आहे आपल्याला 4 इंच आणि अर्धा इंच साईडने घ्यायचा आहे, कारण हे बोटनेकचा आहे, गळा आहे जास्त मोठा, त्याच्यामुळे हे जरा लांब जास्त टक्स होतो. तर बघा, त्याच्यानंतर खडून जशी मार्किंग केलेली आहे तसं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा, व्यवस्थित असं कट करून झाल्याच्या नंतर, तर बघा, मी तुम्हाला म्हटले होते की आपल्याला 38, 39 आणि 40ला हे घडीला चालतं, म्हणजे छातीला चालतं. तर तुम्ही हे तिन्ही याला असं शोल्डर आणि मोंढा टाकू शकता.
तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडने 1 इंच किंवा पाऊण इंच मार्जिंग सोडायची आहे आणि आहे तसं खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा आहे तशी खडूनी मी मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हा टेप असा ठेवून घ्यायचा आहे आणि सरळ अशी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा साईडच्या याने तुम्ही अर्धा इंच किंवा पाऊण इंच किंवा 1 इंच पण सोडू शकता. तर बघा त्याच्यानंतर व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच. तर बघा एकदम सविस्तर सांगत असते मी, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल. इथं घेतलेलं आहे 1.5 इंच आणि आता आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज बसतं या या पद्धतीने तुम्ही कट केलं आणि शिवलं तर. तर बघा त्याच्यानंतर इथं आपण 7.5 शोल्डर घेतलं तर होतं. तर मग आता व्यवस्थित आपल्याला परत खडून इथं मार्किंग करून घ्यायची आहे, कारण हे समोरचं आहे त्याच्यामुळं आपल्याला हे अर्धा इंचानी डाऊन करायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं तिरकं ठेवायचं आहे आणि अर्धा इंचाचं माप ठेवून आपल्याला डाऊन करायचं आहे, म्हणजे कट करायचं आहे या पद्धतीने. तर बघा अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता इथं गळ्याची आपण पाठीमागची पण 4 घेतलेली आहे रुंदी आणि इथं पण 4 घ्यायची आहे. तर बघा इथं आता मी 7 इंच उभं घेतलेलं आहे, म्हणजे उंची घेतलेली आहे गळ्याची. इथं घेतलेलं आहे 4 इंच. बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा इथं कस्टमरला पंचकोनी गळा पाहिजे होता, त्याच्यामुळे इथं पंचकोनीचा माप टाकलेला आहे आणि या पद्धतीने खडून मार्किंग करून घेतलेली आहे. बघा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गळ्याला कसा पण आकार देऊ शकता. तर बघा मी याचीवाली तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे. याचीवाली मी तुम्हाला शिलाई पण दाखवीन, समोरचा आणि पाठीमागचा भाग पण कसा करायचा आहे शिलाई, ते पण तुम्ही नक्की बघा. तर बघा त्याच्यानंतर उभा असा 5 इंच टक्स घ्यायचा आहे आणि असे प्रिन्स कटचा असा गोल आकार द्यायचा. इथं घ्यायचा आहे 2.25 इंच उभा घ्यायचा आहे, 2 इंच आणि असा येस आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा हा झाला प्रिन्स कटचा आपला आकार. त्याच्यानंतर जेवढं आपण खालून वाढवून घेतलेला आहे तेवढं आपल्याला इथं प्रिन्स कटचा आहे तसा आपल्याला तिरका असा खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता जे असं तुम्हाला दाखवत आहे तसं त्या पद्धतीने तुम्ही असा हा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे कट करण्याची, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नक्की कट करून शिवून बघा, म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा व्यवस्थित असं जशी खडूने मार्किंग केलेली आहे तसं मी हे कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर खालच्या साईडने पण व्यवस्थित असं कट करायचं आहे आणि अशी तिरकी जी लाईन मारलेली आहे आपण ती पण कट करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा कट करून झालेला आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर आता आपल्याला हा जो प्रिन्स कटचा भाग आहे तो आपल्याला असं व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित इथं थोडासा कोपरा कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो आपण यस आकार दिलेला आहे तो पण कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथं थोडासा कट दिलेला आहे. त्याच्यानंतर आता हा जो आपण पंचकोनी गळा घेतलेला आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे. तर बघा त्याच्यानंतर आता हा पण आपला भाग तयार झालेला आहे. त्याच्यानंतर मी इथं पेपर कटिंग पहिली होती या कस्टमरची, तर त्याच्यामुळे मी केली नाही. तर बघा असा गोलाईतला दंड आपल्याला मोजून घ्यायचा 10 इंच आहे. त्याच्यानंतर बघा ही पण मी अशी घडी 10 इंचाचीच टाकून घेतली ती या पद्धतीने आणि तर दंड आहे 6.5 इंच किंवा 6 इंचाचा दंड असला तर त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे. तर बघा त्याच्यानंतर जी पेपर कटिंग आहे ती मी अशी अस्तरवरती ठेवून कट करणार आहे. तर बघा इथं घ्यायचं आहे आपल्याला कॅनव्हास. त्याच्यानंतर आपल्याला हा मध्यभागी ठेवून घ्यायचा या पद्धतीने असा आणि त्याच्यानंतर हे असं त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि हा येत तसा खडूने आपण जी मार्किंग दिसत आहे तशीच आपल्याला परत ही मार्किंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने केलं तर गळ्याला व्यवस्थित फिनिशिंग पण येते आणि जोडायला पण सोपं जातं. तर बघा या पद्धतीने आहे अशी खडूने मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पेनाने पण करून घ्यायची आहे. तर बघा पेनाने मी दोन्हीकून पण करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एकाच्या साईडने अर्धा किंवा पाऊण इंच आपल्याला किंवा 1 इंच जास्त सोडायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडने आपल्याला पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा असा गळा आपला तयार होणार आहे. तर बघा त्याच्यानंतर याला आपल्याला अस्तर घ्यायचं आहे. तर बघा त्याच्यानंतर इथं जो आहे तो आपला इथं पॅच येणार आहे. तर तुम्ही म्हणता ना आता हा पुन्हा खुला कसं काय? तर बघा इथं पॅच येणार आहे. जेव्हा मी शिवीन त्यावेळेस तुम्हाला मी नक्की दाखवीन. तुम्ही नक्की बघा की हे मी पाठीमागचा गळा कसा म्हणजे शिवलेला आहे. तर बघा ह्यो घेतलेला आहे त्याला अस्तर आणि त्याला पिना पॅक करून ठेवायचं आहे आपल्याला. तर बघा त्याला पण कापड ठेवायचं आहे आणि बाकीचं उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा हे कापड कसं जोडायचं आहे हे तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. जेव्हा मी शिवीन त्यावेळेस तुम्ही नक्की बघा की हे मी कसं शिवणार आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपलं हे पूर्ण कट करून झालेलं आहे. तर बघा आता ब्लाऊज पिसावरती कट करायचं आहे आपल्याला. तर बघा आपल्याला अर्धा
काठ आहे तर तो बाईला घ्यायचा आहे आणि अर्धा काठ आपल्याला ब्लाऊज म्हणजे दुसऱ्या याला जोडायला घ्यायचा आहे, म्हणजे समोरच्या भागाला. तर मग तुम्हाला मी तेच म्हटले की तुम्ही जेव्हा मी पुढचा पूर्ण व्हिडिओ टाकीन तुम्हाला शिवण्याचा, तो पण तुम्ही नक्की बघा, म्हणजे मी हे ब्लाऊज कसं शिवलेलं आहे ते तुम्हाला नक्की कळेल. तर बघा अर्धा भाग याच्यात घ्यायचा आहे आणि अर्धा भाग आपल्याला कट करायचा आहे. तर बघा मी खडूनी मार्किंग केलेली आहे, ते नंतर आपण कट करून घेऊया. तर बघा आधी जे पार्ट आहे आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित जे पॅटर्न आहे हे पाठीमागचं बंद बाजूने ठेवायचं आहे आणि जे समोरचे पॅटर्न आहे ते असे ठेवून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचं आहे अर्धा-अर्धा इंचाने. तर बघा कट करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर हे याच्यामध्ये व्यवस्थित असे ठेवायचं आहे. तर बघा त्याच्यानंतर आता मी म्हटले ते तुम्हाला बाही कट करायची आहे. तर बघा जशी खडूनी मार्किंग केलेली आहे तसं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. खालीवर आपला काठ झाला नाही पाहिजे, सारखा काठ आपला कट झाला पाहिजे. तर बघा खडूने अशी परत आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा हे तुम्हाला मी सांगनच की बाईला थोडासा काठ घ्यायचा आहे आपल्याला आणि समोरचा जो आहे तो समोरच्या भागाला घेणार आहे उरलेला काठ आपल्याला. तर तुम्ही तो पण भाग बघा मी कसं शिवणार आहे. तर बघा व्यवस्थित असं कट करून झालेलं आहे. तर बघा पूर्ण भाग आपले कट करून झालेले आहे. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे कट करण्याची. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत